थोडंसं कमी जास्त झालं तर त्याचं हो हो प्रार्थना करतात. ते जे वचन आम्हाला सांगते परमेश्वरा, ते आम्ही आत्मसात करू परमेश्वरा. अशी आम्हाला ताट करते अशी अपेक्षा करते परमेश्वरा. माझ्या पूर्ण परिवाराकडे कुटुंबाकडे तू लक्ष दे परमेश्वरा. माझ्या आईकडं, माझ्या वडिलांकडं, सगळ्यांकडं लक्ष दे परमेश्वरा. इतकी तुझ्या चरणी विनंती करते. येशू ख्रिस्ताच्या नावाने मागते. आमेन. डायरेक्ट आमेन. म्हणजे आपण ज्याची स्तुती करतो हो. त्याचा सुरुवातही त्याचं गौरवाने, शेवटही त्याच्या गौरवाने. जेव्हा दोन्ही ठिकाणी प्रभूला गौरव मिळतो ना, ती प्रार्थना धूपासारखी प्रभू करते. प्रियांनो, मनुष्याच्या जीवनामध्ये प्रभू असणं हे सर्वात आशीर्वादाचं कारण आहे. अंतिम समयामध्ये अनेकांच्या हृदयातून प्रभू निघून जाणार आहे. ध्यान देऊन ऐका की तुम्ही काय ऐकू राहिला. आणि जेव्हा प्रार्थना केली जाते तेव्हा प्रभू सर्व गोष्टीचा ताबा घेतो. का बरं प्रभू अंतिम समयात अनेकांच्या हृदयातून निघून जाणार आहे? तो तर हृदयात राहायला मागतो, मग हृदयातून जाणार आहे. कशासाठी जाणार आहे? यांनो बायबलने सांगून ठेवलेलं आहे, कोणाही व्यक्तीला एकदा दोनदा बोध कर, नंतर त्याला वर्ज्य कर. 2 वेळेस देवबाप कोणालाही शिकवण्याचा अधिकार देतो, पण जो 2 वेळेमध्ये सुधरत नाही ना, मग देवबाप त्याला त्याच्या इच्छेवर सोपवून देतो. प्रभूची उपस्थिती त्याच्यामधून निघून जाती. जसा प्रभू त्याच्यात आलेला त्याला कळत नाही, तसा प्रभू त्याच्यातून गेलेला पण त्याला कळत नाही. आणि जे प्रियजन पवित्र शास्त्राप्रमाणे, वचनाप्रमाणे आचरण करणारे नसतील, त्यांचा तर प्रश्नच उद्भवत नाही. ते तर कोणतं जीवन प्रभूमध्ये जगत असतील ते त्यांना स्वतःला पण माहित नसेल की मी कोणतं जीवन प्रभूच्या नावात राहून जगतोय. शास्त्र वाचन करणं ख्रिस्ती व्यक्तीचं सर्वात पहिलं कर्तव्य आहे. तर तुम्ही देवाचे वारीस, देवाचं लेकरू, देवाच्या घरची प्रजा प्रभू म्हणतो. म्हणून हे शास्त्र आम्हाला दिलंय. आज अनेकांना शास्त्र का प्रभूंनी दिलं ना हे समजतच नाही. काही जण तर शास्त्राला हात देखील लावत नाही. प्रियांनो, शास्त्राला हात लावण्यापासून जर तुमचे हात तुम्ही वंचित ठेवीत असाल, विचार करा तुमच्या जीवनामध्ये प्रभू कोणत्या प्रकारे तुम्ही जे शास्त्र वाचत नव्हते ब्रदर, आता ते सुद्धा शास्त्र वाचायला. बघ, मी काय सांगतो तुम्हाला, ज्यांची नावं मी वारंवार देवाचा आत्मा तुम्हाला सांगतोय ना, ज्यांची नावं जीवनाच्या पुस्तकात आहे ते सुधारल्याशिवाय राहणार नाही. आणि ज्यांची नावं जीवनाच्या पुस्तकात नाही ना, ते प्रभूचा ऐकण्याविनच राहतील. जो ऐकल तो जीवनात आहे, जो ऐकणार नाही तो जीवनाच्या बाहेर आहे. पण पाळक लोक ज्याला जीवनाच्या बाहेर म्हणतात, डायरेक्ट त्याला नरक दाखविते. प्रभू नरकात कोणालाही टाकणार नाही. ज्या जिभेने, का प्रभू रोमकराच्या पत्रामध्ये म्हटला, प्रत्येक गुडघा माझ्या नावाने टेकेल आणि प्रत्येक जीभ येशू हा प्रभू आहे असं कबूल करेल. का तिथं वचन ठेवलं याचं? जी जीभ येशूला प्रभू म्हणून कबूल करील त्या जीभेला देवा नरकामध्ये टाकेल का? यानो वचन आहे ना, वचनाच्या जागेवर असतं.
फक्त बोलणाऱ्यांनी समजून घेतलं पाहिजे की मी बोलतोय ना पवित्र आत्मेतून बोलतोय का बुद्धीचं बोलतोय. पवित्र आत्मा कधीच गलत बोलणार नाही. पवित्र आत्मा कधी गलत रस्ता पण दाखवणार नाही आणि पवित्र आत्मा कोणाची दिशाभूल पण करणार नाही. पण ते परी असतात ओळखण्याच्या की समोरचा व्यक्ती कसा बोलतोय, काय बोलतोय, त्याच्या बोलण्याचा अर्थ काय निघतोय हे ऐकणाऱ्यांवर डिपेंड आहे. म्हणून देवाच्या आत्म्याने ऐकणाऱ्यांना पवित्र आत्मा बहाल केलाय. मग बघा काही जण म्हणतात संदेश झाल्यावर, प्रार्थना झाल्यावर, आज संदेश फार सुंदर आला होता बरं का, मला खूप आवडला आजचं वचन. का म्हणतात? कारण पवित्र आत्मा नेहमी चांगलंच बोलते. पवित्र आत्मा कोणाचं धुणं कधी धुत बसत नाही. पवित्र आत्म्याच्या डिक्शनरीमध्ये शब्द नाही कुणाचं धुणं धुवायचं. त्याला धुणं धुवायची गरजच नाहीये. त्याच्याजवळ इतका माप खजिना आहे, त्याच्याजवळ दुसऱ्याचं धुणं धुवायला वेळच नाहीये. म्हणून मी नेहमी माझ्या संदेशामध्ये एक तर माझे उदाहरणं देतो किंवा मग प्रभू जे मला दाखवतो तेच तुम्हाला सांगतो. मी आतापर्यंत कोणाची केली का निंदा संदेशातून? नाही. मला गरजच नाही कोणाची निंदा करण्याची, कारण प्रभूंनी सांगून ठेवले कोणाचा न्याय करू नको. संपला विषय तिथं. कुणाचा न्याय नाही करायचा म्हणजे कोणाच्या विरोधात बोलायचं नाही. आज तुम्ही ध्यान देऊन ऐका की जर संदेशामध्ये तुम्ही XYZ कोणाचं काय ऐकू लागले तर समजून घ्यायचं की ते संदेश कुठून येतो. पवित्र आत्मा कधी कोणाची निंदा करत नाही. म्हणून तुम्हाला एक संधी देव बाप्पाने दिली आणि ती संधी आज वचनातून दाखवणार. काढा पहिले थेसलोनिकरांचं पत्र. मला पुस्तकाचं नाव सांगत जा, मग मी सांगेन पुढे जायचं. पुढं कोणतं पुस्तक आलं? हा, पुढं जा, पुढं आणखी थोडं पुढं जा, पुढं अजून पुढं जा. आता कोणतं आलं? हा, माग आहे. आता थोडस माग आहे, थोडं आलं का थेसलोनिकरांचं? हा, 3रा अध्याय काढा, 4थं वचन वाचा. कारण आम्ही तुम्हा जवळ होतो तेव्हा नाही ते दुसरं कार्ड आहे वाटतं. पहिलं काढा, पहिलंच आहे ना. थेसलोनिकर कार्ड आहे का? 3रा अध्याय 4थं वचन बघा. बरं 4था अध्याय 3रं वचन बघा. कारण देवाची इच्छा ही आहे की तुमचे पवित्रीकरण व्हावे, म्हणून तुम्ही जाळ कर्मापासून स्वतःला अल्पित ठेवावे. कोणाची इच्छा काय आहे? वचन सांगतंय देवाची इच्छा आहे की तुमचं पवित्रीकरण व्हावं. आता काही जण म्हणते ना आमचं पवित्रीकरण प्रभूच्या नावाचा आम्ही स्वीकार केला म्हणजे आमचं पवित्रीकरण झालंय. त्याला पवित्रीकरण म्हणता येत नाही. एखाद्या व्यक्तीचं खरं पवित्रीकरण केव्हा होतं आज ते तुम्हाला दाखवणार आहे आणि विचारून सांगणार पण. प्रियांनो, एक वचन काढा, इफिसकरांचं पत्र काढा. थोडंसं मागे या. गलतीकराच्या अलीकड इफिसकर हे कोणतं आहे हातातलं? हा, पुढं जा, पुढं जा. गलतीकराच्या नंतर इफिस लागेल. गलतीकराचं पत्र संपलं ना. करंतीकरानंतर गलतीकराचं पत्र. इफिसकराचं पत्र. आता हे कोणतं आहे? त्याच्या पुढं थोडस इकडं नाही, इकडं बेटा, इकडं बाळा. हा, गलतीकराच्या थोडस पुढं ते संपलं की लगेच इफिस लागत. काढलं. पहिला अध्याय 13 आणि 14 वाचा. तुम्ही हे सत्याचे वचन म्हणजे तुमच्या तारणाविषयीची सुवार्ता ऐकून घेतल्यानंतर त्यांच्यावर विश्वास ठेवला आणि त्याने देव केलेल्या पवित्र आत्म्याचा तुम्हावर त्याच्या ठायी शिक्का मारण्यात आला आहे. देवाच्या गौरवाची स्तुती व्हावी म्हणून त्याच्या स्वकीय जनांच्या कुंडली भरून
मिळविलेल्या मुक्तीसाठी हा पवित्र आत्मा आपल्या वचनाचा विसर आहे. बघा, जेव्हा तुम्ही स्वीकार करता ना की मी प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवते, त्याच वेळेला तुम्हाला पवित्र आत्म्याचा शिक्का तुमच्या कपाळावर मारलेला असतो, पण तो आम्हाला दिसत नाही. जी येशू ख्रिस्ताला प्रभू म्हणून मान्यता देते त्याला लगेच शिक्का मारण्यात येतो, वचन सांगते त्या ठिकाणी. परंतु हा शिक्का मारला म्हणजे सगळं काय होतं त्या व्यक्तीचं असं नाही. व्यक्तीचं खरं पवित्रीकरण बाप्तिस्म्यामध्ये आहे, खरं पवित्रीकरण. कारण आतले जो अंतरात्मा आहे त्याला पूर्णपणे प्रभूच्या नियंत्रणामध्ये जर आम्हाला जाऊ द्यायचा असेल तर पवित्र आत्मा बाप्तिस्म्याच्या विधीनीच येतो. का बरं? येशू ख्रिस्तानी बाप्तिस्मा घेतला, तो ऑलरेडी पवित्र आत्मेतून आला होता ना. कुमारी मारियाच्या द्वारे तो पवित्र आत्मेतून आला होता, तरी त्याने यार्देन नदीमध्ये योहानाच्या हातून बाप्तिस्मा घेतला. का घेतला? 2 कारण आहेत येशू ख्रिस्ताच्या बाप्तिस्मेचे. किती? 2. एक कारण नाही. पहिलं कारण, तो निष्पाप आणि पवित्र होता आणि पवित्र आत्मेतून आला होता, हे पहिलं कारण आहे त्याचं. आणि दुसरं कारण, येशू ख्रिस्तानी जर बाप्तिस्मा घेतला नसता तर जगातल्या कोणत्याच व्यक्तीने बाप्तिस्मा घेतला नसता. ते म्हणले असते येशूचा बाप्तिस्मा झाला का? नाही झाला ना, आम्ही घेणार नाही. म्हणून येशू ख्रिस्त योहानाला म्हणला हे होऊन जाऊ दे, धर्माचरण पूर्ण होण्यासाठी माझा बाप्तिस्मा कर. आणि जेव्हा योहानाला ते चित्र दिसलं असं ना येशूच्या शब्दाचं, तेव्हा योहान म्हणला या प्रभू मी तुमचा बाप्तिस्मा करतो. नाही तर अगोदर योहान म्हणत होता प्रभू माझा बाप्तिस्मा तुमच्या हातून होणं शक्य आहे, तुम्हीच माझ्याकडे बाप्तिस्मा घ्यायला येता काय? कारण जोपर्यंत मनुष्याला समजत नाही ना तोपर्यंत मनुष्य काय करायला तयारच होत नाही. योहानाची त्यावेळेला प्रक्रिया येशू ख्रिस्ताला बाप्तिस्मा देण्याची नव्हती, पण त्याला स्वतः येशूच्या हाताने बाप्तिस्मा घेण्याची प्रक्रिया योहानाच्या डोक्यामध्ये चालली होती. आणि प्रभूंनी जेव्हा अंतरी ओळखलं, अरे योहान माझ्याविषयी काय विचार करतोय, आणि त्यांनी जे शब्द उच्चारले त्या शब्दाचा अर्थ हाच आहे जे मला दिसतंय अंतरी. म्हणून येशू ख्रिस्ताला मुख उघडून बोलावं लागलं, धर्माचरण पूर्ण होण्यासाठी माझा बाप्तिस्मा कर. आणि जेव्हा त्याला ते फोटोन चित्र दिसलं असेल की येशू बाप्तिस्मा का घेण्यासाठी पाण्यात उतरू इच्छित आहे, मग योहानाने इन्कार केला नाही. प्रियांनो, पवित्रीकरणामध्ये देव बाप्पाने आपलं सर्व रहस्य ठेवलंय. जोपर्यंत माझा पण खरा बाप्तिस्मा झाला नव्हता तोपर्यंत मी पण या पवित्र शास्त्राला दोष लावणारा व्यक्ती होतो. हे शास्त्र हातात आहे माझ्या. ध्यान देऊ नाही का की मी काय बोलतोय प्रभूच्या आत्म्याच्या प्रेरणेने. जोपर्यंत माझा पण खरा बाप्तिस्मा झाला नव्हता तोपर्यंत मी पण वचनाला दोष लावणारा व्यक्ती होतो. आणि इतका भयानकपणे दोष लावणारा वचनाला व्यक्ती मी होतो. म्हणून देव बाप्पाने मला एक शिक्षा दिली. काय शिक्षा दिली? बघा, म्हणतात ना लोक, जैसी करणी वैसी भरणी. मी घरोघरी जाऊन प्रेषित 2:38 वचनाची जेवढी निंदा केली, देवाने मला घरोघरी जाऊन याच वचनाची सुवार्ता सांगण्याचं काम दिलं. देवाच्या दरबारामध्ये अन्याय होत नाही प्रियांनो. ज्याने जे केलंय ना त्याला ते देवबाप करून घेतल्याशिवाय राहत नाही. पण ती देवाची मर्जी राहिली. देवाला जर वाटलं याच्याकडून करून घ्यायचं तर मग त्याला कुणी आडवं येऊ शकत नाही. म्हणून प्रभू म्हणला
जे मी बंद करील ते कोणाला उघडता येणार नाही, आणि जे मी उघडील ते कोणाला बंद करता येणार नाही. याचा अर्थ काय आहे? प्रभू जो पण निर्णय घेईल त्या निर्णयाच्या विरोधात कोणाला काही करता येणार नाही. यांनो, इतकी प्रेषित 2:38 वचनाची निंदा मी माझ्या जीवनात केली ना, धन्य प्रभू आहे की त्याने मला क्षमा केली. खरंच मी धन्य म्हणतो प्रभूला. म्हणून देवाने मला एकच वचन दाखवलं, यशाया 8 अध्याय 20 वचन, जुन्या करारात, स्तोत्र संहितेच्या नंतर, तिकडं नाही, स्तोत्र संहिता मध्यभागी, त्याच्या पुढे यशाया आलं. 8 अध्याय काढलं, 20 वचन वाचा. इकडे त्यांच्याकडे धर्मशास्त्र व विधी याकडे पहा. याप्रमाणे ती न बोलण्यास त्याकरिता निश्चय प्रभात समय नाही. विधी आणि नियमशास्त्र याकडे पहा. याप्रमाणे जर केलं नाही तर निश्चय तुला प्रभात समय नाही. प्रभात समय नाही म्हणजे काय? तुला या जगामध्ये राहता येणार नाही. आत्म्याची भाषा जेव्हा बोलायला लागतो ना, आत्मा ते समजायचं ज्ञान देतो. आणि जेव्हा हे वचन माझ्या समोर आलं आणि या वचनाचा अर्थ जेव्हा मला देवाने कळवला, हात जोडले मी. म्हणलं, प्रभू मला ह्या वचनाप्रमाणे करू नको, मला तर तुझी सेवा करायची. आणि मग देव बाप्पाचा आत्मा म्हणला, प्रेषित 2:38 वचनाच्या एवढ्या विरोधात तू का चाललास? या वचनाप्रमाणे तुला चालावं लागल, या वचनाप्रमाणे तुला बाप्तिस्मा घ्यावा लागल, आणि या वचनाप्रमाणेच मरेपर्यंत सुवार्ता सांगावं लागेल. पवित्र आत्मा बोलायला लागल्यावर कोणाची काही चलत नाही. एवढा डेंजर शाऊल, त्याचं काही नाही चाललं. शांत राहिला प्रभू समोर, एकच वाक्य ऐकलं खाली पाडलं. पण मी तसं झालो नाही. मी प्रभूला बोललो, म्हणलं, प्रभू माझ्याकडून पाप झालंय, मी मान्य करतो, पण मला हे सांगण्यात आलं होतं की हे वचन योग्य नाही, म्हणून मी बोलत होतो. मला जर माहीत असतं हे वचन योग्य, मी कशाला बोललो असतो असं. आज जेवढे प्रियजन या वचनाच्या विरोधात बोलतात ना प्रियांनो, त्यांना काही माहीत नाही म्हणून बोलतात. त्यांना जेव्हा सत्य समजलं ना की या वचनाच्या विरोधात बोलणं योग्य नाही, कुणीच या वचनाच्या विरोधात एक शब्द बोलणार नाही. पण आता याच्यासाठी माझ्याकरता देवबापा आला. आता या प्रियजनांसाठी मी जातोय घरोघरी, सांगतोय वचनातून, देवाचा आत्मा जशी प्रेरणा देतो त्याप्रमाणे. पण काही विश्वासणारे ऐकतात, काही जण ऐकून नाही राहिले. काही जण आजही म्हणतात, नाही आम्ही मरेपर्यंत या वचनाच्या बाजूने उभे राहणार नाही, या वचनाच्या विरोधातच आम्ही होतो. चला बाबांनो, मी पुढे तुम्हाला नाही म्हणतो. न्यायाच्या दिवशी प्रभूने जर विचारलं की माझा सेवक मी पाठवित होतो, तो सांगत होता, का नाही ऐकलं? मग ते आत्म्याने उत्तर आत्म्याला. तिला आत्म्याला बोलायला जागा ठेवली तर आत्मा बोलन काहीतरी. जागाच नाही ठेवली आत्म्याला तर आत्मा तुमचीच निंदा करीन. ऐकत नव्हतं यो, वारंवार सांगत होता देवाचा आत्मा सेवकाच्या मुखातून, कोणी आपली टर चालवायचा. जो माणूस आपली टर चालवितो ना जीवनामध्ये, तो माणूस जीवनात कधीच सफल होत नाही, आणि देव त्याला कधी सफल पण होऊ देत नाही. म्हणून वचन सांगतं, नम्र व्हा, नम्र. का प्रभू म्हणलं नम्र झालं तर मी उंच करीन? प्रभूची इच्छा असते हर एक जणांसाठी की प्रत्येकाने नम्रतेने प्रभू समोर स्वतःला सादर करावं. तुम्ही थोडेसे नम्रतेमध्ये आलात प्रियांनो, थोडेसा देवबाप तुमच्याविषयी बोलतोय की थोडीशी नम्रता तुमच्यामध्ये आली, पण तेवढी नम्रता अजून तुम्ही परिधान केली नाही जेवढी नम्रता प्रभूला तुमच्याकडून पाहिजे. आणि ती नम्रता तुमच्यात यावं म्हणून आज वचन आलं की देवाची इच्छा आहे की तुमचे पवित्रीकरण व्हावे. देव बापाचं ज्यांना ब्रदर, माझं एक व्यसन सुटलं सारखंच आहे.
अजून असं गॅरंटी सांगू शकत नाही, पण मी एक म्हणजे सुटणारच. आमेन. हे बघा प्रियांनो, देवाचं वचन कधीच कोणत्याच विश्वासणाऱ्याच्या हृदयामध्ये विफल होत नाही. ज्या आत्म्याने, ज्या शरीराने वचनाला स्वीकारलं ना, त्याच्या जीवनात ते वचन विफल होणार नाही. आणि त्याची साक्ष नेप्ती फाट्यावरच्या शोभा कदम ताई आहेत. 30 वर्षाची मिसरी रात्री 1 वाजता एक छोटीशी प्रार्थना केली सुटली. आज पण त्या आश्चर्यात आहे. प्रभू, मी एक प्रार्थना, एकदम छोटीशी प्रार्थना केली 1 वाजता. देव बाप्पा, मला मिसरी नकोय, मी कंटाळली या मिसरीला, मला याच्यातून सोडव. आणि देवानी सोडवलं. आणि घरात दुकान आहे त्यांच्या, पुढेच्या पुढे मिसरीचे त्यांच्या दुकानात आहे, गिऱ्हाईकांना ते देतात. पण आज त्या बहिणीला मिसरीचा वास सहन होत नाही. हे असतं व्यसन सुटण्याचं प्रमाण. यांनो, देवाने ठरवलं ना की यांच्या जीवनातून हे काढायचं, ते जीवनात येऊ शकत नाही. तुम्हाला मी सांगितलं ना माझं उदाहरण, एक अख्खी गायच्या पुढे खाणारा होतो. पण ज्या दिवशी प्रभूला म्हणलं, प्रभू मला तंबाखू नकोय आता, प्रभूंनी जी सोडली तर आजपर्यंत तंबाखूला मी हात लावला नाही. माणसाने इच्छा जर प्रगट केली ना ब्रदर, आता म्हणजे बोलतात तर कॉन्फिडेंटली, पण थोडस त्यांच्या बोलण्यामध्ये थोडासा कुठंतरी अविश्वास दिसतोय अजून. जेव्हा पूर्ण खात्रीने बोलतील त्या दिवशी पहा काय. कारण देव बाप्पाने आता जर ठरवलं आहे यांना पवित्र यांना करायचंय, तर देव बाप यांना पवित्र केल्याशिवाय राहणार नाही. आणि देवाने जो शब्द दिलाय ना की तुमचे बाप्तिस्मे झाल्यानंतर तुमच्या परिवारात आशीर्वाद आले पाहिजे, ते देव बाप करून दाखवणार आहे. योग्यतेचा बाप्तिस्म दिला ना, योग्यच आशीर्वाद येतो. अयोग्यतेचा बाप्तिस्म केला ना, अयोग्यच आशीर्वाद बघायला भेटते. मग तुम्ही म्हणतात ना आमचे बाप्तिस्मे करा आणि रेडी का नाही करत? कारण देव बाप्पाला काहीतरी त्रुटी दिसत आहेत तुमच्यामध्ये. त्या त्रुटी गेल्या ना, आशीर्वादाचा खजिना तुमची वाट बघतोय. आणि तुम्हाला सांगितलं नाही, या दारामध्ये 2 दूत उभे आहेत. उभे ते यांनो, देव कधी खोटं बोलत नाही. ते उभे आहेत दरवाजामध्ये. फक्त त्यांना एक आडवी येत आहे, आणि ती आडवीत व्यसनाची. ही आडवीत गेली ना, दूत लगे आशीर्वाद टाकायला सुरुवात करतील. तुम्हाला कळणार नाही कुठून आले, कशी आले, कुणी पाठवली. तुम्हाला एक क्लिप टाकली होती मी मागच्या वेळेला. फक्त आता त्या क्लिपची सुरुवात सांगितली ना, पुढचा पिक्चर तुमच्या लक्षात येईल. क्रिसमसच्या दिवशी, आणि हे वेस्ट इंडिज वगैरे या देशाच्या साईडकडली घडलेली घटना आहे. अतिशय एक गरीब व्यक्ती, पण प्रभूमध्ये होता तो. आणि एक मुलगा होता त्याला, एवढा मुलगा. क्रिसमसच्या दिवशी बाप जातो, मुलाला वाटतं माझा बाप आता काहीतरी घेऊन येईन, क्रिसमस आहे आज, काही ना काही मिठाई वगैरे, चिकन वगैरे काही घेऊन येईन माझा बाप. आणि जेव्हा बाप येतो, हातामध्ये पांढरी कॅरी बॅग असते. मुलाला वाटतं त्या कॅरी बॅग मध्ये फार सुंदर खायला माझ्या बापाने आणलं. मुलगा त्या कॅरी बॅगला हात लावायला लागतो. बाप म्हणतो याला हात लावू नको, याच्या स्पेशल जेवण आणलंय. मुलगा म्हणतो काय? म्हणे थोड्या वेळाने तुला तो जेवण मी देईन. मग तो जा माचेस घेऊन ये. आणि बाहेर 3 दगड रचलेले असतात, त्याच्यावर एक पातेलं असतं. त्या पातेल्यात तो पाणी ओततो. मुलगा माचेस आणायला गेला म्हणून इकडं तिकडं पाहतो, मुलगा आला की काय, आणि त्या कॅरी बॅग मधून दगड काढितो, त्या पाण्यामध्ये ठेवतो, त्या पाण्याला जाळ लावितो. आणि मुलगा येतो, तो पप्पा पप्पा झालं का स्पेशल जे काय आणलं ते? म्हणे आज झालंय सगळं, आपण देव बाप्पाची प्रार्थना आणि देवाची स्तुती हात उचलून करायला लागतो. जशी स्तुती करायला लागतो त्याला चित्र लक्षात येतं की मी पातेल्यात काय शिजायला घातलंय आणि माझा मुलगा काय आशा धरतोय.
बापाच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा निघायला सुरुवात होती. देव बाप्पा माझ्या मुलाने थोड्या वेळाने विचारलं, याच्यात काय आहे, मला खायचंय तर काय म्हणू माझ्या मुलाला, याच्यात दगड शिजायला घातले सांगू का मुलाला. बाप मनात विचार करत होता. तेवढ्यात एक कार येते त्यांच्या घराजवळ आणि तो व्यक्ती याच व्यक्तीचं नाव विचारतो. तो म्हणतो तो व्यक्ती मीच आहे, ज्याचं नाव तुम्ही विचारता मीच आहे. लगेच तो म्हणतो 2 मिनिटं थांब. जातो कारमध्ये कॅरी बॅग घेऊन येतो मोठाल्या आणि या माणसाच्या हातात देतो. म्हणतो काय कुणासाठी, म्हणतो तुझ्यासाठी. इंग्लिश भाषेमध्ये तो त्या व्यक्तीला टीच करतो आणि तो म्हणतो याच्यात काय, म्हणे उघडून बघ. उघडून बघतो तो एवढ्याले चिकनचे पीस, ते असे तळलेले, त्याला मसाला वगैरे लावून बघून हैराण होतो आणि त्याला लक्ष जातं, अरे मी पातेल्यात काय घातलंय आणि माझ्या समोर काय आलं. बघतो त्याच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा निघायला लागतात. लगेच तो माणूस खिशात हात घालतो, $1000 रुपये काढतो, म्हणतो हे घे. तू म्हणतो अरे बापरे एवढे पैसे, मी जीवनात पाहिले नाही एवढे पैसे. तो म्हणतो मला देवाने सांगितलं याला दे. तो काय म्हणतो माणूस, मला देव म्हणला या माणसाला हे पैसे दे. आणि तो घाबरत घाबरत घेतो आणि बघतो मुलाला, म्हणतो हे बघ किती पैसे आलेत आपल्याला. मुलगा म्हणतो पप्पा एवढे पैसे तर आपण कधी जीवनात पाहिले नाही, एवढं चांगलं खायला कॅरी बॅग भरून आणलंय. असा काय बाप जोराने देवाचा धन्यवाद करतो आणि देवाला म्हणतो देव बाप्पा खरंच तू महान आहे, ग्रेट आहे. मी माझ्या मुलाला खोटं नाटक सांगितलं होतं की याच्यात स्पेशल जेवण तयार होतंय, पण याच्यामध्ये दगड शिजत होते, माझ्या मुलाला माहीत नव्हतं. प्रियांनो, देव जे पण तुमच्यासाठी करणार आहे ना ते देव करून दाखवणार आहे. देव नुसता बोलणारा देव नाही. बघा ब्रदर, म्हणजे माझी एक तयारी चालली. निम्म्यापेक्षा अधिक कॉन्फिडेंट त्यांच्यात आलाय, निम्म्यापेक्षा अधिक कॉन्फिडेंट मध्ये देवाने त्यांना आणलंय. पण अजूनही थोडस कुठं किंतु परंतु मध्ये ते थोडेसे हे झालेले, ते किंतु परंतुच थोडस जाळ त्यांच्यातून निघून गेलं. मग बघा त्यांच्या मनामध्ये. आणि मला माहिती आहे ब्रदरांनी कोणत्या गोष्टीविषयी मला बोलत आहे. मी देवाचं बोलत असताना देवबाप मला दाखवतो की ब्रदर कोणत्या विषयी बोलू राहिले. देवबाप जरूर त्या गोष्टीमध्ये ब्रदरांना यशस्वी करेल. पण आता तुमच्याकडे बहिणींनो, आता लक्ष देवबाप्पाचं तुमच्याकडे, यांच्याकडे लक्ष गेलं, यांनी सावधान झाले. वचन सकाळ संध्याकाळ वचन वाचतात म्हणजे देवाच्या सानिध्यात वेळ नाही घालवित, ते पवित्र आत्म्याच्या समक्षतेमध्ये जाण्याचा ते दिवसेंदिवस प्रयत्न करत आहे. पवित्र आत्म्याने त्यांना दाखवलं हे चुकीचं आहे तुमच्यामध्ये, हे नको आहे तुमच्यामध्ये, म्हणून त्यांना सोडून देण्याची त्यांनी फुल तयारी सुरू केली. पण तुमचं काय, तुमची तयारी कुठपर्यंत आली का? तुम्ही आहे त्या जागेवरच आहे गाडी. चालू दे आमची गाडी. बघा, ज्या दिवशी पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने या जिभेतून तुमच्या शब्द येतील ना, ब्रदर पास्टर आमचे व्यसन सुटले आहे. ध्यान देऊन ऐका काय पवित्र आत्मा शब्द बोलतोय. आमचे व्यसन सुटले आहे. हे शब्द ज्या दिवशी माझे कान ऐकतील ना त्याच दिवशी मी प्रार्थना करणार आहे, इथंच करणार आहे तुमच्या समवेत. देवबाप्पा यांच्या बाप्तिस्मेची तारीख मला दाखव. आणि देवबाप्पाने जर ताबडतोब दाखवली तारीख, त्याच दिवशी तुमच्या बाप्तिस्मे मी करेन. नाही केलो ना तर मी देवाचा दास नाही, शास्त्र हातात घेऊन चालतो. पण देवाने दाखवलं पाहिजे. माझी आठ आणि शर्ती एकच आहे, देवाने दाखवलं पाहिजे. बाळा यांचे या दिवशी बाप्तिस्मे कर. त्या दिवशी जर मी बाप्तिस्मे नाही केले ना, मला देवाचा सेवक म्हणू नका. पण देवाने जर उत्तर नाही दिलं ताबडतोब, मी देवाकडे मागत राहील. आणि ज्या दिवशी देव मला दाखविल त्या दिवशी तुम्हाला फोन करून सांगेल की या दिवशी तुमचे बाप्तिस्मे मी करण्याचं योजना आहे. पण अगोदर तुमचे व्यसन पूर्णपणे सुटले हे तुम्ही मुखाने मला सांगितलं पाहिजे.
ही आड भीत गेली ना, मग बघा काय होते. प्रियांनो, असे दिवस बदली होते न तुमचे. आता नुसते शब्द ऐकू राहिलात तुम्ही, शब्द ऐकू राहिलात, पण जेव्हा बाप्तिस्मा होईल, येशूवर कबुतरासारखा आत्मा खांद्यावर केव्हा आला? केव्हा आला? जेव्हा येशूचा बाप्तिस्मा झाला तेव्हा आला ना. त्याच्या अगोदर आला का खांद्यावर कबुतरासारखा आत्मा? नाही आला. बायबल सांगतो येशूने प्रक्रिया केली तेव्हा स्वर्गातून पवित्र आत्मा कबुतराच्या स्वरूपाने येशूच्या खांद्यावर येऊन थांबला. आणि योहानने ते पाहिलं आणि योहान म्हणलं, मी साक्षीदार आहे, येशूचा बाप्तिस्मा झाला आणि स्वर्गातून कबुतरासारखा आत्मा येशूवर उतरताना मी पाहिला. तसं प्रियांनो, तुम्ही पण ज्या वेळेला मुखाने व्यसनाबद्दलच म्हणताल आम्ही सोडून दिले, त्यावेळेला देव बाप्पा पण तुम्हाला अग्नीचा बाप्तिस्मा करण्याची तयारी करेल. जे पेंटिकॉस्टच्या दिवशी पेत्राने 3000 लोकांचे बाप्तिस्मे केले. आता कबुतरासारखा आत्मा येणार नाही. काही जण आजही म्हणतात आमच्यावर कबुतरासारखा आत्मा येईल. नाही येणार. आता तो फक्त येशूसाठी होता म्हणून येशूवर आला. आणि जे म्हणतात ना येशूवर जो आत्मा आला कबुतराचा, तो आमच्यातही आला. जर त्यांच्यात तो आत्मा असता तर मग प्रेषित 2:38 वचनाचं बाप्तिस्मा घ्यायची देवानी आज्ञा दिली असती का? आज त्यांच्यामध्ये कोणता आत्मा आहे माहिती? कोणता आत्मा आहे? इफिसकरस पत्र 1 अध्याय 13-14 वचन वाचलं होतं ना, परत वाचा ते वचन. पुस्तकाचं नाव सांग मला फक्त. हा, पुढे जा. आता कोणतं आलं? हा, जा पुढे थोडं, अजून थोडं. हा, आता कोणतं आलं? हा, पुढे थोडस जा. हा, 1 अध्याय 13-14 वाचा. तुम्ही ही सत्याचे वचन म्हणजे तुमच्या तारणाविषयीची सुवार्ता ऐकून घेतल्यानंतर त्याच्यावर विश्वास ठेवला आणि त्याने देऊ केलेला पवित्र आत्म्याचा तुम्हावर त्याच्या काही शिक्का मारण्यात आला आहे. देवाच्या गौरवाची स्तुती व्हावी म्हणून त्याच्या स्वकीय जनांच्या कुंडली भरून मिळवलेल्या मुक्तीसाठी हा पवित्र आत्मा आपल्या वचनाचा विसार आहे. बस. आता बघा, 2 बाप्तिस्मेचे वचन आहेत ना, आहे ना बायबल मध्ये. खोटं बोलतोय का मी? 2 वचनाचे रेफरन्स आहेत ना. मग एखाद्याने जर पिता पुत्र पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा घेतलेला आहे, त्याच्यावर जर त्या वचनाप्रमाणे जर बाप्तिस्मा झाल्यावर पवित्र आत्मा आलेला आहे असं ते जर म्हणतात, तर मग हे जे इथं जे नुसतं सत्याचं वचन ऐकल्यावर तुम्हावर पवित्र आत्म्याचा शिक्का मारण्यात आलं, ही काय प्रक्रिया आहे? म्हणजे 2 आत्मे आहेत का? इकडे एक आहे इकडे एक आहे. आणि प्रेषितांची कृत्याचा बाप्तिस्मा घेतल्यावर तो 3रा आत्मा आहे का? कसं गणित आहे माहिती का प्रियांनो? हा मोबाईल चाललाय ना मोबाईल. या मोबाईल मधली बॅटरी काढली तर या मोबाईलला काही किंमत आहे का? किती भारी मोबाईल असू दे, याच्यातली बॅटरी काढल्यावर मोबाईल शून्य आहे ना. काम करील का ह्यो? बॅटरी आहे म्हणून काम करतोय, बरोबर. बॅटरी नाही तर काम करणार नाही. पण त्याच्या आतल्या वस्तू तशाच राहतील ना. का बॅटरी काढल्यावर त्याच्या वस्तू गायब होतील का? नाही होणार ना. प्रियांनो, जेव्हा आम्ही सत्याचं वचन स्वीकारतो ना, तेव्हा देव आम्हाला पवित्र आत्म्याच्या पंखाखाली ठेवतो. म्हणजे दुसऱ्या भाषेत सांगायचं झालं, हा मोबाईल आहे, याच्यात जोपर्यंत बॅटरी जात नाही तोपर्यंत हा काम करत नाही. जेव्हा बाप्तिस्मा आम्ही घेतो तेव्हा पवित्र आत्मा आपल्या इच्छेने आम्हाला चालवायला सुरुवात करतो. आता आम्ही आमच्या मनाने काही चालतो आणि काही हे शास्त्राच्या वाचनाप्रमाणे चालतो. चालतात का नाही? ब्रदर, वाचतात का नाही तुम्ही शास्त्र सकाळ संध्याकाळ?
काही ना काही देवबाप समजून सांगतोय ना, थोडं का होईना. हो, सांगतो. 25% 30% तुम्हाला कळतच असेल हो. ना की काय मी वाचन केलं, कसं वाचन केलं. प्रियांनो, इतका गहन अर्थ आहे. हर ठिकाणी आत्म्याचा उल्लेख केला म्हणजे याचा अर्थ असा नाही इथं एक आत्मा आहे, तिथं एक आत्मा आहे, इथं एक आत्मा आहे. आत्मा एकच आहे, पण त्याचे कार्य करण्याच्या परिमिती वेगवेगळ्या आहे. वेगवेगळ्या मार्गांनी तो आम्हाला प्रमाणित करतो की तुमच्यामध्ये मी आहे. आणि आम्हाला खात्री होती म्हणून आम्ही प्रभूत राहतो. आम्हाला जर खात्री नाही मिळाली तर आम्ही अरे पवित्र आत्मा नाही कशाला राहायचं प्रभूमध्ये. बरोबर आहे का नाही? पवित्र आत्मा खात्री दाखवतो, पण चार्जिंग, आता मोबाईल मध्ये बॅटरी घातल्यावर तिला चार्जिंग करावं लागतं का नाही? तर मोबाईलला बॅटरी टाकली म्हणजे ती एकसारखी चालतच राहती. चार्जर काय माहिती का आमचं? हे चार्जर आहे आमचं. पवित्र शास्त्र आमचं चार्जर आहे. हे जर बॅटरीला लावलं तर बॅटरी काम करणार आहे, अन्यथा काम करणार नाही. प्रियांनो, बघा कोणकोणत्या विचारातून कशा प्रकारे प्रभू तुम्हाला समजन या अनुषंगाने बोलतोय. बाप्तिस्मा सत्याचं वचन ऐकल्याप्रमाणे सत्याचाच बाप्तिस्मा पेंटिकॉस्टच्या दिवशी येशू ख्रिस्ताने जे सुवार्तेच्या काळात भविष्यवाणी केली तो बाप्तिस्मा घेणं अनिवार्य आहे. जर तो बाप्तिस्मा घेतला नाही तर प्रभू विचारणा केल्याशिवाय राहणार नाही की पृथ्वीवर असताना माझा दास येऊन वचनातून सांगत होता तू का ऐकलं नाही. आणि प्रभू जेव्हा सवाल विचारेल ना तेव्हा प्रभू समोर कुणी नाही म्हणणार नाही आम्ही नाही किंतु परंतु दासाला करत होतो, तुला पण किंतु परंतु करून. यावेळेला प्रभू हरेक आत्मा प्रभूला म्हणन प्रभू आता मी घ्यायला तयार आहे. प्रभूला प्रत्युत्तर कोणी करणार नाही. इथं सेवकाला प्रत्युत्तर केलं जातं नाही आम्हाला जमणार नाही, आम्ही घेणार नाही, आम्हाला आवडत नाही. काय त्यांच्या मनात येईल ते बोलत राहतात. प्रभू समोर कोणाला असं बोलता येणार नाही. प्रभू बोलला की लगे म्हणते ना आम्ही तयार आहे, पण प्रभू देणार नाही. प्रभू म्हणशील मी याने अगोदर का नाही घेतला. सेवक खूप येत होता सांगत होता तेव्हा का नाही ऐकलं. म्हणून प्रियांनो, तुम्ही अतिशय धन्य प्रियजन आहेत की तुम्ही ऐकत आहात. ऐकण्याला फार महत्व आहे. जो ऐकतो ना तो सुधारतो, जो ऐकत नाही ना तो सुधरत नाही जीवनामध्ये. तुमच्यामध्ये ऐकण्याची वृत्ती तुम्ही सुरुवात केली ना, बघा देव बाप्पाला तुम्ही जितकं खुश करायचा तुमच्या मनामध्ये इरादा आहे ना, देव बाप एकच दिवशी तुम्हाला असं खुशीने भरून टाकील ना, तुम्हाला कळणार नाही की हे काय झालं. अरे आमच्या ध्याना मनातही नव्हतं की असं काय होणार आहे. देव बाप ते करणार. जर हा दास हे शास्त्राला हातात धरून जर बोलतोय ना तर हे होणार आहे. फक्त आमच्या ताईंवरती घटना नव्हती व्हायला पाहिजे, पण आता देवाच्या पुढं कोणाचं काही चालत नाही. देवाच्या काय मनात असेल त्याने जर सांगितलं तुम्ही सांगत तुम्हाला ती घटना नव्हती व्हायला पाहिजे. पण आता देव आहे, देवाला म्हणून कुंभाराचं उदाहरण दिलं होतं ना, एक पात्र चांगलं एक पात्र वाईट बनवलं तर माती म्हणती का हे वाईट केलं आणि हे चांगलं केलं, असं का केलं तू. म्हणून प्रभू समोर आम्ही फक्त शांत राहणं हीच आमची धन्यता आहे. पण आता परत अशी घटना देवबाप आमच्या ताईंच्या जीवनामध्ये होऊ देणार नाही याची मी खात्री देऊ शकतो. तुम्ही वाचतात ना ताई ते वचन? हो वाचत होते, पण ह्या 8-15 दिवसात तिची जरा धावपळमुळं फक्त एकच वचन वाचायचं, एक अध्याय नाही, एक वचन वाचायचं. 1 मिनिटाचा वेळ देवबाप्पाला द्यायचा आणि ज्या दिवशी देवबाप खुश होईल, अर्थ त्या वचनाचा कळविल ना, त्या दिवशी बघा काय होतं. त्या दिवशी या दासाच्या बोलण्याचा अर्थ काय होता पवित्र आत्मा समजावून सांगेल. पण शक्यतो 1 मिनिटाचा वेळ माझ्या माहितीप्रमाणे तुम्ही काढावा देवासाठी. खाडा करू नका. देवबाप निश्चित त्या गोष्टीचं तुम्हाला प्रतिफळ देईल. आणखी एक वचन काढा. प्रगटीकरण
16वा अध्याय 9वं वचन. माणसे कडक उन्हाने करपून गेली तेव्हा त्या किडावर ज्याला अधिकार आहे त्या देवाच्या नावाची निंदा त्यांनी केली आणि देवाचे गौरव करणाऱ्यांसाठी त्यांनी पश्चाताप केला नाही. बस. उन्हामुळे लोक करपून गेली. आता करपतेत का कुणी? नाही. सध्या करपतेत. ऊन उष्ण झालंय हे मान्य आहे, पण कुणी करपत आहे? जोपर्यंत त्याची वधू या ठिकाणी आहे तोपर्यंत ऊन आणि कुणी करपणार नाही. पण वधू उचलल्या गेल्यानंतर महासंकटाचा जो समय सुरू होणार आहे त्या समयामध्ये कदाचित हा सूर्य त्या प्रकारे उष्णता बाहेर फेकील ज्याविषयी इथं सांगण्यात आले. पण आता सूर्य त्या प्रक्रियेमध्ये जायला सुरुवात त्यांनी केली. ही घटना आम्ही सूर्याच्या सध्याच्या वातावरणावरून अनुभवू शकतो. प्रियांनो, म्हणजे देवाचा आता आपल्या प्रियजनांना घेऊन जाण्यासाठी किती निकटचा समय येऊन ठेपलाय याचं ते प्रमाण आम्हाला या वचनावरून देव दाखवतोय. प्रियांनो, प्रभू येण्या अगोदर जर तुमच्या बाप्तिस्मे प्रभूने केले ना, तुमच्यासारखे धन्य ना आशीर्वादित व्यक्ती कोणी. पण जर प्रभू येण्याच्या अगोदर जर बाप्तिस्मे नाही झाले तर तुम्ही धन्य व्यक्ती नाही असं प्रभू पण म्हणणार नाही. कारण तुम्ही प्रभूचा स्वीकार केला, त्या वाटेवर चालण्याचा प्रयत्न केला, पण आणि करणार तितकं यश तुम्हाला मिळालं नाही जितकं यश तुम्ही मागत होते. कारण व्यसन सुटलेल्याची पूर्ण खात्री तुम्हाला झालीच पाहिजे. माझं व्यसन सुटलं, मला खात्री झाली. आजपर्यंत व्यसनाला मी हात लावला नाही. आजपर्यंत हात नाही लावला. ज्या खिशातून तंबाखू पुडी मी गटारीत फेकली त्यानंतर त्या पुडीला स्पर्श आतापर्यंत केला नाही. हे बायबल साक्षीला आहे. कारण ज्याचं व्यसन पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाने सुटताना प्रियांनो, त्याला देवबाप कधीच त्या गोष्टीला हात लावू देत नाही. आणि या गोष्टीचं ताजं उदाहरण शोभा कदम आमची बहीण आहे. आज जवळजवळ 9 महिने झाले असतील किंवा 10 महिने झाले असतील. त्या बहिणीने मिसरीला हात लावलेला नाही. वासच त्या बहिणीला बर्दाश्त व्हायना आहे तर हात लावणं तर दूरची गोष्ट आहे. कारण प्रियांनो, जेव्हा मनुष्याला खात्री होते ना माझं व्यसन सुटलं, तेव्हा ते व्यक्ती कधी त्या व्यसनात जवळ जात नाही. ब्रदरांनी रस्ता दाखवला, भविष्यवाणी केली आणि आता माझं व्यसन सुटण्याच्या मार्गावर आहे मी. परंतु कॉन्फिडेंटली ब्रदर बोलले का पवित्र आत्म्याच्या समक्ष माझं व्यसन सुटलंय म्हणून? हा शब्द ऐकला का? कारण वाटेवरती आहेत आणि लवकरात लवकर व्यसन सुटावं म्हणून रोज 1 अध्याय वाचता का 2 अध्याय वाचतात? नाही, खूप वाचतो. मग वाचायला लागलो भरपूर वाचतो. पण कमीत कमी 2-4 अध्यायाच्या पुढंच वाचतो. हे बघा, देव बाप्पाला अशी प्रार्थना करा, देव बाप्पा मला संशयामध्ये व्यसन सुटलंय असं ठेवू नको. पूर्ण कॉन्फिडेंट मध्ये मला ठेव की हे व्यसन तुझ्यापासून सुटलं. कारण आमच्या त्या बहिणीच्या शब्दावरून मला इतका कॉन्फिडेंट आलाय की पवित्र आत्मा आता आपल्या विश्वासणाऱ्याला कॉन्फिडेंट देतो. संशयाचं भाषण नाही निघत विश्वासणाऱ्याच्या मुखातून. ती बहीण म्हणली, ब्रदर माझी मिसरी सुटली, मी मिसरीला आता हात लावणार नाही. परत त्या बहिणीने हात नाही लावला. कारण पवित्र आत्म्याने वाचा दिल्याशिवाय कुणाला हे शब्द काढता येत नाही. म्हणून पुढच्या वेळेला जर माझं येणं प्रभूने केलं त्यावेळेला तुम्ही पवित्र आत्म्याच्या समक्षतेत असं म्हणताना मला दिसावं, ब्रदर माझं व्यसन सुटलं आहे. आणि तुमचं जर व्यसन सुटलं ना, बाकीच्यांच्या व्यसनाला वेळ नाही लागणार. लिहून देतो मी तुम्हाला. बाकी जणांचे व्यसन आपोआप सुटतील. म्हणून प्रभू म्हणला, तुझे व तुझ्या घराण्याचे तारण होईल. कोणामुळं? एकामुळं म्हटलंय ना,
हो. मग एकामुळं जर व्यसन सुटलं तर बाकीच्यांचं व्यसन सुटणार. तर व्यसन एकाचं सुटलं म्हणजे बाकीचं राहणार आहे का? सखोल अर्थ आहे देवाच्या वचनामध्ये. देवाचं वचन एकाच गोष्टीला प्रदर्शित करत नाही, अनेक माध्यमातून ते वचन आपल्यापर्यंत देवबाप सांगण्याची तयारी ठेवतो. पण प्रथम तुमचं सुटू द्या पूर्ण. तुमचं सुटल्यावर मग तुमच्याकडे पाहून यांच्या हृदयाला चूट लागन, चुटपुट लागन. अरे आमच्या पप्पांचं बेसन सुटतंय, माझं का नाही सुटत? हुरहुर लागायला सुरुवात होती प्रियांनो, चढाओढ होती माणसामध्ये. यांना जर असं प्रभू करू शकतो, मला का नाही करत? माझ्यात काही त्रुटी प्रभू दाखव, ती त्रुटी काढ, मला पण नको ये. आणि जेव्हा एक कोळसा पेटला ना, तो आपोआप कोळशी पेटवितो. ही प्रक्रिया प्रियांनो, एकाचं सुटणं महत्वाचं आहे. म्हणून प्रभू म्हणला, एकाने विश्वास ठेवला ना, त्या घराण्याचं मी तारण करीन. तो म्हणलं का सगळे आले तर तारण करीन? काढा प्रेषित 16:31 वचन. बघा देव असंच बोलतोय का दुसरा शब्द आहे काही? योहानाच्या नंतर, योहान शुभ वर्तमानाच्या नंतर 16:31 वचन. बघा बरं काय लिहिलंय तिथं. आणि आम्हा रोमन लोकांना नाही 16 काढा ना. 16वा अध्याय 31 वचन. ते म्हणाले, प्रभू येशूवर विश्वास ठेव, म्हणजे तुझे व तुझ्या घराण्याचे तारण होईल. देव म्हणला का सगळ्यांनी विश्वास ठेव म्हणजे तुझ्या घराण्याचं तारण होईल? एकाला म्हणला विश्वास ठेव म्हणजे तुझ्या घराण्याचं तारण होईल. एकाचं जर व्यसन सुटलं तर सगळ्याचं व्यसन सुटणार नाही का? मग वचन आपल्या जागेवर क्लिअर जागा दाखवतं प्रियांनी. फक्त एकाचं सुटणं महत्वाचं आहे. आणि ज्या दिवशी कॉन्फिडेंटनी आमचे बंधू म्हणतील माझं सुटलं, आपोआप बाकीच्यांचे पडून जाते. फक्त तुमची तयारी पाहिजे भो. हा, तुमच्या तयारीला महत्व आहे. आमची तयारी आहे ब्रदर, फक्त आम्हाला व्यसनच सुटावं. आणि तुमचीच झाली, पण हे आमच्या बहिणींची हो, त्यांची सुद्धा म्हणलं नाही माझ्या पप्पाचं सुटलं, सुटू परत माझं राहू द्या, मग नाही सांगता येणार भाऊ काय होईल. तुमची तयारी पाहिजे, यांची तयारी न तशी तुमची तयारी पाहिजे. आणि एकजण का तुमचं हृदय स्वच्छ झालं, मंदिर स्वच्छ झालं, देवाला तिथं यायला वेळ लागणार नाही. तो म्हणजे मंदिर स्वच्छ आहे, मी कशाला उशीर करू? देव बाप लगेच येणार तिथं. जोपर्यंत मंदिर शुद्ध नसतं ना प्रियांनो, तोपर्यंत सैतान म्हणतो माझा ताबा आहे त्या मंदिरावर. हा, ध्यानात ठेवा. युद्ध तुमचं आमचं नाही, युद्ध सैतानाचं प्रभूचं आहे. सैतान लोक प्रभूला म्हणतो हे लोक माझे आहेत, कारण यांच्यात वाईट गोष्टी ना म्हणून माझे आहे. पण प्रभू म्हणतो हे माझे लोक आहेत, यांच्यात जरी वाईट गोष्टी ना, त्या वाईट गोष्टी मी काढीन. म्हणून देवबाप आत्म्याच्या प्रेरणेने म्हणतो तुम्हाला व्यसन सोडणं गरजेचं आहे. न तर तुम्ही म्हणले त्या दिवशी मी का नाही केला बाप्तिस्मा, मला काय बाप्तिस्मा करायला हरकत होती का? पण मला देवाने दाखवलं बाप्तिस्मा केला तर यांच्या पुढच्या जीवनात काय येणार आहे. बाप्तिस्मा घेतल्यावर जर संकट आले तर माझ्या नावाने एक तरी खाडा फोडल्याशिवाय राहता का तुम्ही? कुणाला सांगितल्याशिवाय तर राहणार नाही ना तुम्ही. काय नाही, त्या पगारींनी बाप्तिस्मा केला, लय संकटांनी आम्ही व्याप्त झालो. नसता घेतला बाप्तिस्मा तर बरं झालं असतं. काय राहिले देवाची किंमत, काय राहिली माझी किंमत? म्हणून देवबापांनी इथपर्यंत तुमचे बाप्तिस्मे नाही केले प्रिय. देवबाप जे पण करतो ना, म्हणून म्हणतात ना सबर का फल मीठा होता है. तुम्हाला मिठाच फल मिळणार आहे, पण थोडी वाट बघा. फक्त व्यसनाची आडकाठी निघून जाऊ द्या. हे दूध तर वाटच बघू नये कधी यांचे व्यसन निघून गेलेले शब्द आम्ही ऐकू आणि आम्ही आशीर्वाद टाकायला सुरुवात करू. हे होणार आहे, हे झाल्याशिवाय राहणार नाही. माझ्या जीवनात देवानी हे केलंय म्हणून सेवा करतोय. न सांगा रात्रीच्या वेळेला येईल का कुणी? म्हणून जाऊ दे, ते प्रभूत आहे, मी प्रभूत आहे, कशाला जाऊ तिथं? एखादा असा विचार करेन. पण देव जे आशीर्वाद तुम्हाला द्यायला मागतोय ना, ते आशीर्वाद मिळवाच प्रियांनो.
ते जर मिळवले तर तुमचे प्रभू मधले श्रम व्यर्थ झाले नाही. आम्ही मिळूच ब्रदर. हा, न तर मग काय सगळे श्रम करू राहिले, पण कितींना फळ मिळतंय आज? फळ भेटण्याला खरं महत्व आहे. मी सेवा करतोय कशासाठी करतोय? मला फळ भेटावं म्हणूनच करतोय ना. कमी वेळ घालवण्यासाठी येतोय नाही प्रभू मी सेवक आहे, जाऊ दे वेळ घालवून येतो. करतोय का मी असं? यानो जो तो आपल्या परीने जे पण करतोय ना आशीर्वाद घेण्यासाठी करतो. तुमची उर्वरता बाप्तिस्मा घेण्यासाठी आहे कासाठी? की आम्हाला प्रभूमध्ये चांगलं जीवन जगायला भेटावं म्हणून नाही. आणि प्रभूला तेच वाटतं या शास्त्राच्या वचनाप्रमाणे की या माझ्या प्रियजनांना चांगल्या प्रकारचं जीवन माझ्याकडून मिळावं. म्हणून प्रभू म्हणला मी घात आणि नाश करायला आलो नाही तर जीवन देण्यासाठी आलो. घात आणि नाश करायला कोण आलाय? सैतान आलेला आहे. आमचा प्रभू घात आणि नाश नाही करत, जीवन देण्यासाठी आलाय. आणि त्या जीवनामध्ये बाप्तिस्मा घेणं ही सर्वात पवित्र विधी देव बाप्पाने बायबलमध्ये लिहून ठेवली. ती पवित्र विधी पवित्रतेनेच केली पाहिजे असं देवाने सेवकांना सांगितलंय. म्हणून सेवक पण ती विधी देवाच्या वचनाप्रमाणेच काढण्याची तयारी करतात. ब्रदर मागच्या वेळेस म्हणले किती महिने झाले ब्रदर आम्ही तुम्हाला म्हणतो बाप्तिस्मी करा, पण तुम्ही आमच्या अजून बाप्तिस्मी नाही केली. प्रियांनो, प्रभू ऐकतोय ते शब्द. मी तर शरीराने येईल पण प्रभू आत्मेने ते शब्द ऐकतोय. आणि तुमच्या मुखातून असे शब्द निघाल्यावर प्रभू म्हणन का कशाला हे शब्द उच्चारू राहिला? म्हणन का? म्हणून प्रियांनो, आजच्या दिवसानंतर साधारण 30 दिवसाच्या आतमध्ये देव बाप्पाने तुमचे बाप्तिस्मे करावं अशी तयारी करा. 30 दिवसाचा वेळ बघू. आता या 30 दिवसामध्ये देव बाप तुमचे बाप्तिस्मे करण्यासाठी रेडी करतो का? तुमची त्यापर्यंत तयारी तुम्ही करता का? तुम्ही फक्त मला एवढा आश्वासनाचा शब्द द्या, आमचे व्यसन सुटले, मी बाकीचं काम करीन प्रभूच्या प्रयत्न. हे शास्त्र साक्षीला. पण मला खात्रीचा शब्द पाहिजे. आज व्यसन सुटलंय दुसऱ्या दिवशी धरलंय, तसं नाही पाहिजे. सुटलं म्हणजे सुटलं, त्याला हातच लावता कामा नाही, जसं आमच्या निफ्तीच्या बहिणीने केलेलं आहे. अशा प्रकारचं व्यसन सुटलेल्याची खात्री द्या. मी देवाला कन्व्हिन्स करीन, रिक्वेस्ट करीन की यांचे बाप्तिस्मे लवकर करतो आणि मला दाखव यांच्या बाप्तिस्म्याची तारीख. आमच्या ब्रदरांना सांगायचा उशीर आहे. आमचे ब्रदर लगेच रेडी होतील. आमचे ब्रदर इतके छान आणि इतके सुंदर आहेत ना, त्यांना कुठला विचार मी सांगितले होते नाही म्हणत मला कधी. आणि मला पूर्ण खात्रीचा शब्द तुमच्याकडून हा पहिल्यांदा ऐकू द्या की तुमचे व्यसन सुटले आहे. आता ब्रदरांचं जवळजवळ सुटलंच व्यसन. एकदम ते टार्गेटवर उभे आहेत, व्यसन सोडण्याच्या फायनल स्टेजला आहे. मागच्या वेळेलाच मला ब्रदरांच्या चेहऱ्याकडे पाहिल्यावरच ध्यानात आलं होतं, अरे ब्रदर व्यसन सोडण्याची तयारी करू राहिलेली. मला तेव्हा दिसलं होतं पण मी बोलून नाही दाखवलं. पण आज त्यांच्या मुखातून तो शब्द मी पवित्र आत्म्यातून ऐकलं की माझं व्यसन जवळजवळ सुटण्याच्या मार्गावर आहे. हेच बोलले ना शब्द तुम्ही? दुसरा बोलले नाही, हाच बोल. व्यसन सुटण्याच्या मार्गावर आहे. पुढच्या वेळेला तुम्ही म्हणता व्यसन सुटलं. किती जणांना वाटतं पप्पांचं व्यसन सुटावं? किती जणांना वाटतं? मला या असा हातना लय मला वाटतं की बा आमच्या बहिणी घाबरतात का काय, का भीती वाटते? असा हात करा ना प्रियांनो. किती जणांना वाटतं? अरे बापरे, एवढ्या जणांच्या हात जर पाठिंबा एवढ्या जणांचा म्हणल्यावर देव बाप्पा म्हणजे ना अरे आता लवकर करा बा. पप्पांचं लवकरच व्यसन सुटन प्रियांनो. आणि लवकरच देव बाप तुमच्या बाप्तिस्म्याची तयारी करण. मी बाप्तिस्म्याला दिरंगाई मुळीच करणार नाही. तुम्हाला जर देव आशीर्वाद देतो तर मी अडकळून तुमच्या आशीर्वादाला मुळीच होणार नाही प्रियांनो. पण योग्य रीतीने बाप्तिस्मा झाला ना, तुमचे आशीर्वाद तुम्हाला मिळतील. आणि जेव्हा भेटन ना तेव्हा म्हणतात खरंच हे दास का आमचे बाप्तिस्मे
लवकर करत नाही, देवच आत्म उत्तर देईल. म्हणून आजच्या या छोट्याशा विचारातून, संदेशातून देवबाप तुम्हाला आणि मला भरपूर आणि भरपूर आशीर्वाद देईल. आज प्रार्थना रेकॉर्ड करायची. करा प्रार्थना ब्रदर. हालेलुया हालेलुया. सैन्याधीश परमेश्वरा, खरोखर तू महान आहेस माझ्या बाप्पा. हे प्रभू, खरोखर जे ब्रदरांनी आम्हाला सांगितलं का सर्वांचे व्यसनच सुटावं, 30 दिवसाची मुदत दिली. हे प्रभू, आमची खरोखर आम्हाला सहाय्य आणि मदत कर की माझं व्यसनच मुक्त व्हावं, हीच मी तुझ्या चरणी प्रार्थना करतो प्रभू. हे प्रभू, पगारे पास्टरला येणारा जाणारा प्रवास सुखाचा आणि समृद्धीचा हो व माझ्या सर्व कुटुंबाला तुझी छाया व तुझा आशीर्वाद राहू, ही प्रार्थना मी प्रभू येशू ख्रिस्ताच्या चरणी करतो. म्हणून तो व्यक्ती त्या आमेन. आणखी मागतो. स्वर्गीय बापा, तुझ्या दासाच्या मुखातून जो पण शब्द गेलाय माझ्या बापा संदेशातून, होय माझ्या बापा, जसा कमानीतून तीर सुटल्यावर तो आपल्या लक्षापर्यंतच जातो, तो वाकडा तिकडा रस्ता धरत नाही. कमानीतून त्याला ज्या ठिकाणी पाठवायची धनुर्धार्याची इच्छा असते त्याच ठिकाणी बाण जातो माझ्या बापा. तुझ्या दासाने पण स्वर्गीय बापा 30 दिवसाच्या आत हे प्रियजन पूर्णपणे व्यसनमुक्त झालेले दिसावेत, या अनुषंगानेच यांना 30 दिवसाचा वेळ सांगितलेला आहे. स्वर्गीय बापा, याच्यामध्ये जर तुझी सहाय्यता मिळाली तर निश्चित असं होईल माझ्या बापा. तू आमचा मदत करणारा आहे. आम्ही तुझ्यावर अवलंबून आहोत माझ्या बापा. आमची आशा तुझ्याकडं लागलेली आहे. म्हणून जे पण शब्द तुझ्या दासाच्या मुखातून निघाले आहेत ते शब्द तू खरे कर माझ्या बापा. आम्ही लिहून ठेवलेलं नाही माझ्या बापा, परंतु स्वर्गीय बापा तुला सगळं कळतं. माझी खूप इच्छा आहे माझ्या बापा, या प्रियजनांचे लवकरात लवकर बाप्तिस्मे व्हावे, कारण हे फार महिन्यापासून बाप्तिस्म्याची वाट पाहत आहेत, प्रतीक्षा करत आहेत माझ्या बापा. यांची प्रतीक्षा तू भंग होऊ देऊ नको माझ्या बापा. यांची आशा पूर्ण कर आणि लवकरात लवकर माझ्या बापा या प्रियजनांची हर एक इच्छा तुझ्या नावामध्ये तू पूर्ण कर. तू पूर्ण करशील असा मी विश्वास धरतो माझ्या बापा. आमच्या बंधूंच्या परिवाराला तुझ्या पवित्र हातामध्ये देतो माझ्या बापा. आमच्या बहिणीचा पण परिवार तुझ्या पवित्र हातामध्ये देतो माझ्या बापा. दोही परिवारांना आशीर्वादाने ओतप्रोत भर माझ्या बापा, अशी मी तुला विनंती करतो. असंभवला संभव करणारा तू जो देव आहे, असं जे आम्ही वचनामध्ये वाचलं, ते वाचलेलं वचन या 2 परिवारामध्ये खरं करून तू दाखव माझ्या बापा. कारण तू बोलणारा देव नाही आहे, तू करून दाखवणारा देव आहे. स्वर्गीय बापा, मी नुसता सेवक नाही आहे, मी तुझी खरी सेवा घरोघरी जाऊन करत आहे. ते प्रमाण तुला मी प्रत्येक दिवशी देत आहे. स्वर्गीय बापा, तुझ्या दासाचे तुझ्या प्रियजनांसाठी घेतलेले श्रम व्यर्थ होऊ देऊ नको, एवढीच माझी तुला विनंती आहे. जे प्रियजन बाप्तिस्म्यासाठी तयार झाले आहेत, होत आहेत, त्या प्रियजनांचा तू स्वीकार कर माझ्या बापा. त्यांच्या मनाची तयारी खात्रीने, जसं पेंटिकॉस्टच्या दिवशी 3000 लोकांनी कॉन्फिडेंटनी पेत्राला म्हणाले आम्हाला बाप्तिस्मा घ्यायचा आहे, तसाच कॉन्फिडेंट ज्या प्रियजनांच्या हृदयामध्ये आलेला आहे त्यांचा तो कॉन्फिडेंट तू पूर्ण कर माझ्या बापा. तुझ्या दासाने अनेक ठिकाणी हे वचन सांगितलेलं आहे. हे वचन केवळ याच परिवाराला सांगितलं आहे असं नाही आहे माझ्या बापा. तुझ्या आत्मेने पाहिलं आहे की तुझा दास कोणत्या ठिकाणी, ज्या ठिकाणी गाडी जाऊ शकत नाही
त्या ठिकाणी तुझा दास गेलेला आहे. स्वर्गीय बापा, कुणी जरी मला पाहिलं नाही, पण तुझ्या आत्म्याने मला पाहिलेलं आहे की माझा दास माझ्या वचनाला घेऊन कोणत्या गावात कोणत्या घरात गेला आहे. ज्यांनी वचन मान्य केलं आहे, बाप्तिस्मा घेण्याची तयारी दाखवली, त्यांच्या मनाची तू तयारी कर माझ्या बापा. त्यांच्या मनाला नाही शब्दामध्ये बदलू देऊ नको माझ्या बापा. त्या दुष्टाला त्यांच्यामध्ये शिरकाव करू देऊ नको माझ्या बापा. जी त्यांची इच्छा आहे ती इच्छा पूर्ण होऊ दे माझ्या बापा. कारण तुझा येण्याचा समय आता अगदी जवळ आलेला आहे माझ्या बापा. तू येण्या अगोदर काहीतरी प्रियजनांचे बाप्तिस्मे या दासाच्या हातून झालेत, याचा आनंद आपल्या दासाला पाहण्याची एक संधी तू दे, अशी मी तुला विनंती करतो माझ्या बापा. मी माझ्यासाठी काहीच मागत नाही माझ्या बापा. तुझ्या प्रिय लोकांसाठीच मी आशीर्वाद तुझ्याकडं मागत आहे माझ्या बापा. आणि यांना आशीर्वादाने भरावं तू, अशी मी तुला विनंती करतो. आजच्या या सहभागितेसाठी तुझे आभार आणि उपकार मानतो. मान सन्मान गौरव सर्व माझ्या बापा मी तुला देतो. धन्यता आणणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या प्रिय आणि गोड नावानं मागतो, म्हणून तू ऐक माझ्या बापा. आमेन. बोला आमेन. प्रभूंनी शिकवलेली प्रार्थना म्हणूया. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानले जाव. तुझे राज्य जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आमच्या गुन्ह्यात सोडले आहे तसे तो आमच्या गुन्ह्यात सोड. तर आम्हा स्पर्शेता नको, तर आम्हा वाईटापासून सोडव. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. प्रभु येशू रक्त की जय. प्रभु येशू रक्त की जय. प्रभु येशू रक्ताचा जय जयकार असो. आमेन.